नमस्कार मित्रांनो, बोर्डाची एक्झाम जवळ आलेली आहे. त्यासाठीच आपण या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधल्या प्रत्येक उदाहरणाची तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मॅथ 1 मधील दुसरा क्वेश्चन आपल्याला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असणार आहेत दोन, जसं की हे 3a + 5b = 26, a + 5b = 22. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेले असून हे आपल्याला सोडवायचे आहेत. आता यामध्ये जी मेथड आपण वापरणार आहोत ती आहे एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडने आपल्याला हे दोन इक्वेशन्स 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22 हे दोन इक्वेशन्स आपल्याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, एलिमिनेशनचा अर्थ काय आहे की यातला कोणता तरी एक जे चल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. मग कोणतं काढायचं, तर ज्या चलाचा सहगुणक म्हणजे कोइफिशियंट सेम असेल तो आपल्याला काढता येतो. आता यामध्ये एचा कोइफिशियंट आहे 3, इथं एचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. पण बीचा कोइफिशियंट इथं 5 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये बीचा कोइफिशियंट 5 आहे, म्हणजे हा सेम आहे. म्हणजे या बीचं आपण एलिमिनेशन इथं या ठिकाणी करू शकतो. तर आता याचं एलिमिनेशन तर होणार हे आपल्याला समजलं, पण आता या दोन इक्वेशनमधल्या ज्याचा सहगुणक समान आहे त्याचं चिन्हसुद्धा महत्त्वाचं असते. जर दोन्हीचे चिन्ह समान असतील तर त्यावेळेस त्या दोन्हीचं आपल्याला एलिमिनेशन करण्यासाठी दोन्हीचे चिन्ह जर समान असतील तर त्या दोन्हीची काय करावे लागणार, आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागणार. सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन, आणि त्या दोन्हीचे चिन्ह जर अलग अलग असते, एकाला मायनस असतं आणि एकाला प्लस असतं, त्यावेळेस त्या दोन्हीचे आपल्याला ॲडिशन करणं पडले असते. म्हणजे सेम साईन असतील तर सबट्रॅक्शन करणार आणि डिफरंट साईन असतील तर ॲडिशन करणार. कोणाचे साईन, ज्याचा सहगुणक ज्याचा कोइफिशियंट समान आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेशन करायचं आहे. मग आता बीचा कोइफिशियंट सेम आहे 5, त्याचं चिन्ह सेम आहे, मग काय करणार आपण, त्याची सबट्रॅक्शन करणार. इक्वेशन 1, आता या दोन्हीला आपण नंबर देणार. 3a + 5b = 6 हे इक्वेशन 1 होतं, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. दुसरं आहे a + 5b = 22, त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता बीचा सहगुणक समान आहे, चिन्ह समान आहे, बीचं एलिमिनेशन होणार आहे. बीचं साईन सारखं असल्यामुळं, चिन्ह सारखं असल्यामुळं त्या दोन्हीची काय करणार आहे, आपण सबट्रॅक्शन करणार आहे. लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता इक्वेशन 2च का 1मधून सबट्रॅक्ट करायचं, तर त्याला ह्या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. आता कोणती संख्या मोठी आहे, 26, 22 लहान आहे. 26मधून 22 आपण मायनस करणार, म्हणजे 1मधून 2 इक्वेशन आपण मायनस करणार, सबट्रॅक्ट करणार. म्हणून इक्वेशन 2मधून 2 आपण काय करणार, 1मधून सबट्रॅक्ट करणार. मग इक्वेशन 1 काय आहे, 3a + 5b = 26 मायनस इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22. दोन इक्वेशनची ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो, वजाबाकी करतो, त्यावेळेस खालच्या समीकरणाचे चिन्ह काय करायचे असतात, बदलायचे असतात. जसं की एचं हा पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह केला, 5b पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह केला, 22सुद्धा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह केला. म्हणजे जो पॉझिटिव्ह असेल ते निगेटिव्ह होणार आणि जो निगेटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह होणार. केव्हा, दोन इक्वेशन्सची ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो, सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस. मग या दोन इक्वेशनची आपण आता सबट्रॅक्शन करू. मग 3a मायनस हा 1a, 3a मधून हा 1a सबट्रॅक्ट झाला, 2a राहिलं. 5b + 5b - 5b डिफरंट साईन झाले त्यांची होणार आहे वजाबाकी. 5bमधून 5b गेले 0, म्हणजे 5b कटले. = 26 - 22 = 4. म्हणजे आपल्याला किंमत मिळाली 2a = 4. आता 2 आणि a मध्ये मधात चिन्ह नाही, म्हणजे कशाचे चिन्ह असते, मल्टिप्लिकेशनचं. मल्टिप्लिकेशनचे 2 इकडे ट्रान्सफर करा, ते डिव्हिजनमध्ये जातील.
म्हणजे ए इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2. म्हणजेच 2 या 4ला डिवाइड करायचं. 2 2 जार 4. ए इज इक्वल टू 2. आता एची एचं किंमत आपल्याला मिळाली. आता ही एची किंमत इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 या दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला बीची व्हॅल्यू मिळून जाते. मग आपल्याला सोपं कोणतं वाटते? इक्वेशन 2 वाटते का इक्वेशन 2 सोपं वाटते का 1 वाटते? तर आपल्याला इक्वेशन 1 2 हे सोपं वाटते. मग आपण ही व्हॅल्यू एची 2 ही किंमत आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू. मग पुट ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. मग इक्वेशन सेकंड काय आहे? ए प्लस 5b इज इक्वल टू 22. मग एची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2, ती आपण एच्या जागी ठेवणार. 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. मग हे 2 इथं पॉझिटिव्ह येते, इकडं 22 कडे ट्रान्सफर करा, ते निगेटिव्ह झाले. 5b इज इक्वल टू 22 ॲज इट इज -2. 22मधून 2 मायनस झाले, 20 राहिले. 5b इज इक्वल टू 20 हे आपल्याला मिळालं. आता या ठिकाणी 5 आणि बीमध्ये सुद्धा काय आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये चिन्ह नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह. मल्टिप्लिकेशनचे 5 ट्रान्सफर करा, डिव्हिजनमध्ये आले. 20 डिवायडेड बाय 5. 5 1 जार 5, 5 4 जार 20. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 4. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन किती मिळालं? ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली 2 आणि 4. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. कोणत्या पद्धतीने? एलिमिनेशन मेथडने. याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आता याच्यातलं दुसरं जे गणित आहे ते सॉल्व करा आणि मला सेंड करू शकता, किंवा यात काही अडचणी असतील तर मला तुम्ही मेसेज करून कमेंट्स करून विचारू शकता. त्यासाठी अजून असे गणित समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि रेग्युलर माझे जे मी प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणार आहे ते बघत चला.